अतिशय वेगाने विस्तारत असलेल्या पंढरपूर शहर हद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजानन नगर येथे येलो झोन मध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प। 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट उपलब्ध, आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती, पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगर मध्ये प्रशस्त व पक्के 20 फुटी रुंदीचे रस्ते, संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड, संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन, प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त गजानन नगर मध्ये आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा। पत्ता गजानन नगर, जुना कासेगाव रस्ता, गजानन महाराज मठालगत, पंढरपूर। संपर्क 878 815 1739 848 291 9999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आजच्या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असणारे वेळेअभावी मी सर्वांची माफी मागून सगळ्यांची नावं घ्यायची टाळतो आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्वच व्यासपीठावरची नेते मंडळी, गावातून उपस्थित असणारे सर्व गावातले वडीलधारी मंडळी, सर्व तरुण मित्र, ग्रामस्थ, व्यासपीठावरील गावातले सर्व नेते मंडळी आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व शेतकरी, विधानसभेची निवडणूक आणि त्याच्या प्रचाराच्या निमित्ताने आज आपल्या गावामध्ये आम्ही आलेलो आहोत। थोडासा वेळेची अडचण असल्यामुळं आणि वरवड्यालाही शेवटची सभा असल्यामुळं जास्त वेळ मी काय घेणार नाही। फक्त एवढंच या निमित्ताने सांगतो की आपल्या आदरणीय दादांच्या माध्यमातून आत्तापर्यंत जशा पद्धतीनं कामं आत्तापर्यंत आपल्या तालुका आणि मतदारसंघातली झालेली आहेत, त्याच पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आमची राहणार आहे आणि त्या बाबतीत कुणी शंका घ्यायची काही कारण नाही। अनेक वेगवेगळ्या पद्धतीनं माझ्याबद्दल काय अफवा उठवल्या असतील, कमी बोलतो, बोलत नाही, कुठं हसत नाही, कुठं हात करत नाही, प्रत्येकाचा वेगवेगळा स्वभाव असतो। आपल्या भागातली कामं कशी होतील ह्याच्याकडे जास्त आपण प्रयत्न केला पाहिजे आणि हे सगळ्याची मागणी बदल बी केला आहे, अजून बदल करता येईल। त्याचा काय म्हणजे बदल करायला काय चुकत असलं तर दुरुस्त करायला कायम मी तयार असतो, त्याच्याबद्दल मला काही कमीपणा वाटत नाही कधी। पण कारण नसताना चुकीच्या पद्धतीनं त्याचा प्रचार जे होतो त्या गोष्टीचा खुलासा करावा म्हणून मी या निमित्ताने ही गोष्ट सांगितली। आपल्या गावाच्या विकासाच्या दृष्टीनं आता नानांनी सांगितले की आपल्या लिफ्टचा फुटवॉल खाली घेण्याच्या बाबतीमध्ये दादांनी प्रस्तावित केलेला आहे। नव्याने सिनामाडा उपसा सिंचन योजनेला वाढीव गावं त्यात समावेश केल्यामुळं 300 कोटीचा नवीन प्रस्ताव, नवीन मोटरी वगैरे सगळ्या आपण त्या ठिकाणी बसवतोय आणि ही सगळी गावं थोडीशी चढावर असल्यामुळं सेकंड स्टेज लिफ्टचं म्हणजे आंबाडच्या माळावर दुसरा टप्पा हे उचलून पाणी टाकायचं आणि ह्या सगळ्या वाढीव गावातले पाझर तलाव भरायचे असं पुढच्या काळात आपण प्रस्तावित केलंय आणि त्यामुळे त्याचा बेंडचा संबंध एवढ्यासाठी मी जोडतोय कारण बेंड गावामध्ये पाणी आलंय पण बऱ्याचशा चढावरच्या भागामध्ये अजून नाही पाणी आणि बेंडमध्ये ती अडचण आहे, पडसाळीमध्ये आहे, सोलंकरवाडीच्या काही भागात आहे। तर ही उचलून दुसऱ्या टप्प्यात पाणी टाकल्यावर तुळशी, बावी ह्या सगळ्या गावांनाही पाणी जाण्याची गरज आहे आणि ही सगळं आत्ताच्या ह्या कॅनलनी थोडीशी चढावर असल्यामुळं ही सेकंड स्टेज लिफ्टची झाल्यानंतर मला असं वाटतं की मागच्या बऱ्याच वेळा मी आल्यानंतर तळ्यात पाणी सोडावं म्हणून सगळ्या बेंडच्या लोकांची मागणी होती आणि इथली 2 मोठी तळी जी आहेत, मला वाटतं ह्या पुढच्या टप्प्यामध्ये आपल्याला ह्या 2 तळ्यामध्ये पाणी आणण्यासाठी प्रयत्न करायचा आणि ह्या उचलून टाकल्यामुळं आपल्याला त्याच्यामध्ये थोडासा नक्कीच आपल्याला त्यात प्रयत्न करता येईल आणि हा प्रश्न एकदा तुमच्या तळ्याचा नुसता नाही, ह्या तळ्यात पाणी आल्यानंतर पडसाळी, सोलंकरवाडी, बावी, तुळशी ह्या सगळ्या तळ्यांमध्ये ह्या तळ्यातनं पाणी जाऊ शकते कारण ही चढावर आहे आणि ह्याच्यासाठी आपल्याला पुढच्या काळात प्रयत्न करायचा। मी आज त्याचं आश्वासन देत नाही पण नेमकं या योजनेत काय पाठवलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत असावं म्हणून मी या निमित्ताने सांगितलं आणि दादांनी त्याचं नियोजन केलेलं आहे। वाढीव ह्या गावांसाठी 300 कोटीचा प्रस्तावही दिलेला आहे। ह्याला पुढच्या काळात आपल्याला मंजुरी मिळवून पुढच्या कालावधीमध्ये ह्याला निधी उपलब्ध करून
ह्या सगळ्या गावांचा पाण्याचा प्रश्न पहिल्यांदा निकाली काढायचा आणि त्याचबरोबर पाणी आल्यानंतर रस्त्याच्या बाबतीमधल्या अडचणी आहेत. वाड्या वस्त्यावर लोक राहतात. आता डॉक्टरांनी या ठिकाणी मुर्मीकरणाची मागणी केली. मागच्या वेळेस या आल्यानंतर थोड्याशा खराब रस्त्याच्या पाऊसच होता मी आल्यानंतर आणि त्यावेळेस काय वस्त्यावरती गेल्यानंतर अनेक ठिकाणच्या अडचणी होत्या. तर त्या बाबतीमध्ये सुद्धा तुम्हाला आमचं धोरणच आता असं आहे की येणाऱ्या 5 वर्षामध्ये ह्या वाड्या वस्त्यावरचे सगळे रस्ते मुर्मीकरण करायचे आणि त्याची सुरुवात आता आपण लवकरात लवकर बेंडमध्ये करू. येणाऱ्या काही दिवसामध्ये तुम्हाला आम्ही मशिनरी देतो, तुम्ही मुरुम बघा आणि हे सगळे पानंद रस्ते करायच्या दृष्टीनं आपण नियोजन करा. 100% आपण सगळे पानंद रस्ते करू. फक्त कॅनल पट्ट्या तेवढ्या इरिगेशनच्या मशिनरीनं भरू. ह्या मशिनरीनं जेवढे इतर रस्ते आहेत ते मुर्मीकरण करायच्या दृष्टीनं नियोजन करा. त्याच्यासाठी मशिनरी मी तुम्हाला उपलब्ध करून देतो. कुठल्याही पद्धतीची अडचण येणार नाही एवढंच मी या निमित्ताने सांगतो. आज आपण अपक्ष निवडणूक लढवत असताना आपल्याला चिन्ह मिळालंय सफरचंद आणि या सफरचंदाच्या चिन्हावरती आपण जास्तीत जास्त भर द्यावा. रणजित बबनराव शिंदे ह्या नावाने त्या मशीनवरती नाव येणार आहे. पण नाव आपण बघायला जाण्यापेक्षा चिन्हाला आपण बघितलं पाहिजे, कारण माझ्याच नावचा दुसरा एक अर्ज आहे आणि त्याच्यामुळं आपली मतदान देताना चुकू शकतात. तर ती एक खबरदारी आपण सगळ्या मंडळीने घ्यावी. विशेषतः गावातल्या जे निवडणुकीमध्ये सातत्याने काम करणारी जी तरुण मंडळी त्यांनी हे घरोघर चिन्ह पोचवण्याचं काम करावं आणि या सफरचंद चिन्हाला सगळ्यांपर्यंत पोचवून सफरचंदाच्या चित्रासमोरचं बटन दाबण्यासाठी आपण सगळ्यांपर्यंत प्रचार करावा एवढीच या निमित्ताने विनंती करतो. आत्तापर्यंत आपण दादांना सातत्याने सहकार्य केले. सगळ्या निवडणुकीमध्ये आपलं गाव गट तट सोडून वरच्या निवडणुकीमध्ये सातत्याने आपण दादांच्या पाठीमागे उभा राहिला आणि जी दादांची राहिलेली कामं आहेत ती पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी ही निवडणूक दादांच्या नेतृत्वावर लढवत असल्यामुळं पुढच्या कालावधीमध्ये आपल्या गावातल्या आणि तालुक्यातल्या आणि मतदारसंघातले सगळे प्रश्न पाण्याचे असतील, रस्त्याचे असतील, विजेचे असतील आणि इतरही शैक्षणिक सुविधेच्या बाबतीमध्ये सुद्धा अनेक जण वेगवेगळ्या आश्वासनं देत आहेत. मागच्या 3 वर्षात आपण डॉक्टर 2 फार्मसी कॉलेज माढा आणि टेंभुर्णीमध्ये सुरू केले. CBSEच्या शाळा सुरू केल्यात आणि आता आपण ह्या वर्षी BSc ॲग्रीचं कॉलेज केवडच्या कारखान्यावर सुरू केलं. ॲडमिशनही झाली. पुढच्या काळात इंजिनिअरिंग, पॉलिटेक्निक, MBA, वेटरनरी अशा अनेक वेगवेगळ्या पद्धती, स्किल डेव्हलपमेंटचे कोर्सेस, अशा सगळ्या गोष्टी पुढच्या काळात कराव्या लागणार आहेत. आपल्या भागामध्ये इथं मोडणीमला MIDC दादांनी मंजूर केली. त्याही बाबतीमध्ये पुढच्या काळात चांगले उद्योग त्या MIDC मध्ये आणावे लागणार आहेत, जेणेकरून आपल्या भागामधल्या तरुणांना रोजगार देण्यामध्ये मदत होणार आहे. आणि ही सगळी विकास कामं करायच्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी विकासाला साथ द्यावी. नाही की वेगवेगळे खेळ करणाऱ्यांनी जर आपण खेळ करणाऱ्याच्या पाठीमागे गेलो तर मला वाटतं आपल्या मतदारसंघाचा सुद्धा एकदा खेळ होऊन बसेल आणि त्या बाबतीत सुद्धा आपण सगळ्यांनी खबरदारी घ्यावी आणि कुठल्याही बोलथापाला बळी न पडता, क्षणिक सुखाला बळी न पडता ह्या सगळ्या गोष्टीच्या बाबतीमध्ये आपण सगळे सुज्ञ आहात आणि आपण विचार करून या विकासाच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी दादांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 20 तारखेला मतदान आहे आणि या मतदानामध्ये आपण सफरचंदाच्या चित्रासमोरचं बटन दाबून विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं. आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावेत एवढीच सर्वांना बेंडच्या गावकऱ्यांना विनंती करून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.